आजची बातमी सत्तेच्या परंपरेला नवं रूप देणाऱ्या एका ऐतिहासिक बदलाची आहे, जिथून देशाचा कारभार चालतो ते पंतप्रधान कार्यालय आता सेवा केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान कार्यालय झालंय सेवा तीर्थ आणि महाराष्ट्राचं राजभवन आता बनलंय लोकभवन. हा केवळ नावांचा बदल नाही, तर शासनाच्या संस्कृतीत झालेली एक क्रांती आहे. पाहुयात हा बदल लोकाभिमुखता आणि नैतिक परिवर्तन कसं घडवणार आहे, यामागची पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेमकी भावना काय आहे. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. मोदी सरकारनं प्रशासकीय रचनेत सांस्कृतिक क्रांती घडवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नव्या पंतप्रधान कार्यालय कॉम्प्लेक्सला सेवा तीर्थ नाव देण्यात आलंय, जे सत्ता नव्हे तर लोकसेवेची भावना दृढ करतं. त्यामुळे शासन हे जनतेच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश अधिक प्रभावीपणे दिला गेलाय. तसंच राजभवनाचं लोकभवन म्हणून पुन्हा नामकरण करण्यात आलंय. यामागे अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोककल्याण हा उद्देश आहे. महाराष्ट्रातही हा बदल झालाय. राजभवनचं नाव महाराष्ट्र लोकभवन असं झालंय. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तसे निर्देश दिलेत. हे ठिकाण केवळ निवासस्थान न राहता नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि संघटनासाठी संवाद केंद्र बनेल, हा त्यामागचा हेतू आहे. लोकभवन हे सरकार आणि जनतेमध्ये सहकार्य आणि संवादाचा सेतू व्हावं, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितलंय. प्रशासकीय नव्हे तर सांस्कृतिक बदल आणि लोकसेवा हीच शासनाची खरी ओळख, हा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात दृढ करणं हा या बदलाचा उद्देश आहे. त्यामुळे या नावाच्या बदलांकडे केवळ उपक्रम म्हणून न पाहता शासनातील सांस्कृतिक आणि नैतिक परिवर्तनाचा भाग समजावं, असं मोदी सरकारचं म्हणणं आहे. प्रत्येक इमारत, प्रत्येक प्रतीक आणि प्रत्येक नवं नाव हे सरकार जनतेची सेवा करण्यासाठीच आहे, हे अधोरेखित करतंय. यापूर्वी राजपथ कर्तव्यपथ झाला, तर पीएम निवास लोककल्याण मार्ग झालं, जे शासनाच्या ड्युटी आणि वेलफेअरवर भर देतात. हा बदल सकारात्मक आहे, कारण तो शासनाला जनसामान्याशी जोडतो आणि नैतिक परिवर्तन करतो. मात्र विरोधकांनी नेहमीप्रमाणे विरोध केलाय. नाव बदलांऐवजी अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर लक्ष द्या, असं विरोधकांचं म्हणणं आहे. तरीही मोदी सरकारचं हे पाऊल भारताच्या लोकशाहीला नवी दिशा देणारं आहे. अर्थात पॉवर ऐवजी जबाबदारीला प्राधान्य देणारं आहे. मोदी सरकारचं हे बदल शासनाच्या चेहऱ्याला नवं रूप देत आहेत. सेवा तीर्थ आणि लोकभवन ही नावं भविष्यातील भारताचं प्रतीक ठरतील, यात काही शंका नाही. तेव्हा सत्ता नव्हे, सेवा हाच खरा राजधर्म, हे मोदी सरकारनं दाखवून दिलंय. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.